दो। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन केलंय। या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भारतीय जनता पार्टी कोल्हापूर शहराच्या वतीनं महाद्वार रोडवरील व्यापाऱ्यांना गुलाबाचं पुष्प देऊन स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवण्याचं आवाहन भाजपकडून करण्यात आलं। यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी व्यापाऱ्यांना पंतप्रधान मोदी यांनी जीएसटी बाबत केलेल्या निर्णयाची माहिती दिली। तसेच गुलाब पुष्प देऊन भारतीय बनावटीच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्याचं आवाहन केलं। हे आंदोलन नाही, हा उत्सव आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देशातल्या 144 कोटी लोकांना दीपावलीच्या निमित्तानं खूप मोठा बोनस देण्याचं काम केलेलं आहे। जीएसटीचे 4 स्लॅब कमी करून 2 स्लॅब आणलेले आहेत आणि जीवनावश्यक असणाऱ्या घरगुती लागणाऱ्या वस्तू, प्रपंचाला लागणाऱ्या सगळे साहित्य, खाणं पिणं हे सगळं अगदी कमी अल्प म्हणजे 5% कक्षात आणलेलं आहे। त्यामुळे देशभरामध्ये लोक उत्साहामध्ये या सणाच्या सगळ्या वेळेला सामोर जात आहेत। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक मार्केटमध्ये जाऊन गर्व से कहो हम स्वदेशी है ह्या पद्धतीच्या प्लेट्स दुकानदारांना देत आहोत। आम्ही त्यांना गुलाबाचं फूल देत आहोत। या प्लेट्स मोदींच्या फोटोसह त्यांनी आपल्या दुकानामध्ये काउंटरच्या पाठीशी लावावेत। फक्त स्वदेशी मालच त्यांनी विकावा ही विनंती आम्ही करणार आहे। नागरिक आणि ग्राहक आणि दुकानदार सगळे खुश आहेत, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सवलत मिळत असल्यामुळं लोकांची खरेदीची पॉवर वाढलेली आहे। लोकांचं सेव्हिंग होत असल्यामुळे लोक खरेदी मोठ्या प्रमाणात करायला लागलेले आहेत। खरेदी मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळे मालाची रिक्वायरमेंट आणखी वाढत चाललेली आहे। मालाची रिक्वायरमेंट वाढत चालल्यामुळं उत्पादनाचीही रिक्वायरमेंट वाढते। उत्पादन निर्माण व्हायला लागल्यामुळे रोजगार निर्माण व्हायला लागलेत। अशी एक मोठी चेन प्रधानमंत्री मोदीजींनी देशातल्या नागरिकांना मोठी भेट उत्सवाच्या माध्यमातून दिलेली आहे आणि लोक या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावे, स्वदेशी वापरावं या दृष्टिकोनातून आम्ही भाजपचे सर्व पदाधिकारी आज माधवा रोड, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी या सगळ्या ठिकाणी जाऊन दुकानदारांना भेटून आम्ही विनंती करणार आहोत। दुसरीकडे पाहिलं तर आता तुम्ही माधवचा कल मोठ्या प्रमाणात दिसतोय, तर अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन साईटवरती देखील स्वदेशी वस्तू याव्यात यासाठी केंद्र पातळीवरती काय नेमके प्रयत्न केले जाणार? हे पहा, सगळ्याच पातळीवर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे आता कार्यरत झालेलं आहे। स्वदेशी वापरण्याच्या दृष्टिकोनातून शासन आणि प्रशासन सुद्धा ॲक्शन मोडवर आलेलं आहे। त्यामुळे भविष्यात आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं खरेदीमध्ये सुद्धा स्वदेशीचा जास्तीत जास्त वापर झालेला दिसेल। यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।